आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकायचा आहे. कोणता काळ शिकायचा आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच काय? चालू पूर्ण वर्तमान काळ. त्याला काय म्हणायचं? चालू पूर्ण वर्तमान काळ. तर या काळाचं सूत्र असं आहे, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. तर पहा, आता सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपले सब्जेक्ट कोणते कोणते आहेत? एम, इज, सॉरी आपले सब्जेक्ट कोणते कोणते आहेत? ही, कॉमा, सी, कॉमा, इट किंवा आय, वी, यू, दे, हे सगळे आपले सब्जेक्ट आहेत. याच्यासोबत आपला हॅव आणि हॅज वापरायचे. तर हॅव या शब्दाचा अर्थ माझ्याजवळ आहे. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ पेन. तसंच त्याचप्रमाणे हॅजचा अर्थ त्याच्याजवळ आहे. त्याच्यानंतर बीन आहे. त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप बिफोर आहे आणि प्लस ऑब्जेक्ट आहे. तर या वाक्य सुरुवातीला बघा, आता इथे आपल्याला वाक्य घ्यायचं आहे, मी पुस्तक वाचत आलेलो आहे. मी पुस्तक वाचत आलेलो आहे. तर पहा, वाक्याच्या शेवटी त आलेलो आहे. जेव्हा वाक्याच्या शेवटी त आलेला आहे असं मराठीच्या वाक्यामध्ये त आलेलं असतं, तेव्हा तो काळ कोणता असतो? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो, आहे का नाही? आता आपल्याला हे वाक्य पाहायचं आहे. आता वाक्य करते वेळेस आपल्याला बघा, मी साठी आपल्याकडे काय शब्द आहे? आय आहे. आता आपल्याला उलट यायचंय. आता इथं हॅव आहे. हॅव साठी आपल्याला काय करायचंय? हॅव किंवा हॅज घ्यायचंय. आहे साठी काय करायचं? आपल्याला हॅव किंवा हॅज घ्यायचंय. तर आय सोबत आपल्याला काय करावं लागेल? हॅव घ्यावं लागेल. तर इथं आपण हॅव घेतलं. आय हॅव च्या नंतर आपल्याला काय करायचंय? बीन घ्यायचंय. हे तो आलेला आहे म्हणजे आपलं बीन घेतलं. त्याच्यानंतर आय हॅव बीन. आता वाचत आहे का नाही? वाचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? वाचत आलेलो आहे म्हणजे आता इथं वाचण्यासाठी शब्द आपला रीडिंग आहे. काय घ्यावं लागेल आपल्याला? रीडिंग. आणि पुस्तक आहे. पुस्तकासाठी काय करायचंय? बुक घ्यायची आपल्याला. तर आपलं वाक्य काय झालं? आय हॅव बीन रीडिंग अ बुक. मराठीमध्ये काय होईल? मी पुस्तक वाचत आलेलो आहे. बघा, आय हॅव बीन रीडिंग अ बुक. आता दुसरं वाक्य बघा, मी इंग्रजी बोलत आलेलो आहे. काय वाक्य आहे आपलं? मी इंग्रजी बोलत आलेलो आहे. बघा, आपलं असं वाक्य आहे. आता आपलं वाक्य इंग्रजीमध्ये करायचंय. बघा काय होईल? मी साठी आपल्याकडे शब्द काय आहे? आय आहे. आहे साठी आपल्याला काय करायचंय? हॅव घ्यायचंय. हॅवच्या नंतर आपल्याला काय करायचंय? बीन घ्यायचंय. हे बीन घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला बोलत साठी आपल्याकडे शब्द काय आहे? स्पीकिंग आहे. स्पीकिंग. आता राहिलं काय? इंग्रजी. इंग्रजीसाठी काय शब्द आपल्याकडे? इंग्लिश आहे. तर आपलं वाक्य काय झालं बघा, मी इंग्रजी बोलत आलेलो आहे. आय हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश. मी इंग्रजी बोलत आलेलो आहे. आय हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश. तर पहा, आपलं सूत्र असं आहे, सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. आता याच्यावर आपण दोन वाक्याचा अभ्यास केलेला आहे. मी पुस्तक वाचत आलेलो आहे. आय हॅव बीन रीडिंग अ बुक. दुसरं वाक्य बघा, दुसरं वाक्य आहे, मी इंग्रजी बोलत आलेलो आहे. आय हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश. मी इंग्रजी बोलत आलेलो आहे. आय हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश. आता मी मराठी बोलत आलेलो आहे. आय हॅव बीन स्पीकिंग मराठी. मी मराठी बोलत आलेलो आहे. तिसरं वाक्य काय आपलं? मी मराठी बोलत आलेलो आहे. त्याला काय म्हणायचं आपल्याला? आय हॅव बीन स्पीकिंग मराठी. काय झालं वाक्य? मी मराठी बोलत आलेलो आहे. आय हॅव बीन स्पीकिंग मराठी. मी मराठी बोलत आलेलो आहे. आय हॅव बीन स्पीकिंग मराठी. थँक्यू.